नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आज आपण पोलीस भरती 2024ला आलेल्या मराठी व्याकरणावरील प्रश्नांचा भाग 7 पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न असतील आणि बाकी इतर व्हिडिओमध्ये देखील प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन पहा, तुम्हाला त्यातून नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. प्रश्न क्रमांक 1, ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? आता मित्रांनो, ळ हा काय स्वतंत्र वर्ण आहे आपल्याला माहित आहे. तर ळचा उच्चार करताना काय करतो आपण? तर ळचा उच्चार करताना आपला कंठ आणि टाळू या दोन्ही गोष्टींचा सहभाग असतो. म्हणजे काय होतं, तर कंठातून आवाज येतो आणि आपली जीभ आहे ती आपल्या टाळूला स्पर्श करते, तेव्हा कोणता प्रकार असतो किंवा उच्चारस्थानानुसार कोणता प्रकार होतो? तर मूर्धन्य प्रकार होतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ळ काय आहे? मूर्धन्य वर्ण आहे. ठीक आहे, पर्याय एक आपलं उत्तर आहे. काय होतं यावेळी? आपली जीभ आहे ती आपल्या टाळूला स्पर्श करते, तेव्हा काय म्हणायचं? मूर्धन्य वर्ण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये कर्ता आहे आणि क्रियापद आहे. या ठिकाणी कर्म नाहीयेच. ठीक आहे, मग कर्ता कोण आहे? गोविंदाचे. ठीक आहे, गोविंद हा कर्ता आहे आणि त्याला चे हा प्रत्यय लागलेला आहे. मग चे हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर षष्टीचा आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 षष्टी. द्वितीयला कोणते आहेत? सला ते सालनाते, पंचमीला ऊन होऊन, चतुर्थीला सला ते सालनाते, त्याचबरोबर सप्तमीला तय्या आणि संबोधनचा प्रत्यय असतो नो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? आता मित्रांनो, यामध्ये कोणत्या शब्दाची संधी झालेली आहे? कवी अधिक ईश्वर. या ठिकाणी कवीमध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे? ई आहे आणि ईश्वरमध्ये पहिला वर्ण कोणता आहे? ईच आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही काय आहेत? स्वर आहेत. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी आहे. जेव्हा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचं अक्षर हे स्वर असतं आणि दुसऱ्या पदातील पहिलं अक्षर हे स्वर असतं, म्हणजे दोन्ही स्वर असतात, तेव्हा काय होतं? स्वर संधी होते. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 स्वर संधी. आता मित्रांनो, याच्या पुढे जाऊन जर विचारलं तर काय होतं? स्वर संधीचा कोणता प्रकार आहे? तर या ठिकाणी ई अधिक ई दोन्ही मिळून काय बनतोय? मोठा ई बनतोय. ठीक आहे, म्हणजे काय? दुसरी वेलांटी बनते. म्हणून या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी आहे? तर दीर्घत्व संधी आहे, कारण दुसरा ई कसा असतो? दीर्घ असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, मनपटल या विसर्ग संधीची फोड ओळखा. आता मित्रांनो, काय असतं? ज्याप्रमाणे विसर्ग आल्यानंतर विसर्ग नाहीसा होऊन त्या जागी पुढचा स्वर ऍड होतो, त्याचप्रमाणे काही वेळा विसर्ग नसला तरी विसर्ग ऍड होतो. असं किती वेळा होतं? तर जेव्हा पहिल्या पदाच्या शेवटी र आलेला असतो आणि त्याच्या पुढे कठोर व्यंजन आलेलं असतं, त्यावेळी काय होतं? र चा विसर्ग होतो. ठीक आहे. आणि जेव्हा पहिल्या पदाच्या शेवटी स आलेलं असतं आणि त्याच्या पुढे कोणतंही व्यंजन येतं, तेव्हा काय होतं? स चा विसर्ग होतो. मग या ठिकाणी मनपटलमध्ये काय होतंय? शब्द कोणता आहे? म न स हा शब्द आहे आणि त्याच्या पुढे प हे कठोर व्यंजन येतंय, त्यावेळी काय होतंय? प हे व्यंजन आल्यामुळे काय होतं? स चा विसर्ग होतो आणि मनस्पटल च मनपटल असं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? मूळ शब्द कोणते होते? मनस अधिक पटल. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? मित्रांनो, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, कोकणी, काश्मीरी, सिंधी, नेपाळी आणि रोमानी या भाषाच्या लिप्या आहेत त्या काय आहेत? देवनागरी आहेत. तर या ठिकाणी असा गट कोणता आहे? पर्याय 1 मध्ये पहा, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यामध्ये तेलुगू, यामध्ये कानडी आणि यामध्ये बंगाली आणि कानडी या भाषांचे काय आहेत? तर लिपी या देवनागरी नाहीत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, कैकेयीला दशरथाने 2 वर दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो, अधोरेखित शब्द कोणता आहे? वर आहे. आणि वर कोणकोणत्या रूपामध्ये असतो? एक नाम असतो, एक क्रियाविशेषण असतो आणि एक काय असतो? शब्दयोगी अव्यय असतो. ठीक आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे? तर वर म्हणजे काय? वरदान हे नाम या नामाच्या अर्थाने आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया? या ठिकाणी आलेला वर काय आहे? नाम आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. जर या ठिकाणी शब्दाला जोडून आला असता, जसं की झाडावर, तर या ठिकाणी वर काय आला असता? शब्दयोगी अव्यय म्हणून आला असता. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 7, रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना डॅश डॅश वाटले. आता मित्रांनो, वाटले म्हणजे अनेक वचन आहे आणि या ठिकाणी काय वाटलं तर कागद वाटलेले आहेत आणि या ठिकाणी कागद हा एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखाच असतो. कागद असा उच्चार त्याचा केला जातो, म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, उत्तर काय आहे, पर्याय 1 कागद. गुरुजींनी निबंधासाठी सर्व मुलांना कागद वाटले. प्रश्न क्रमांक 8, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळला जातो तेव्हा त्याला डॅश डॅश म्हणतात. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर 2 व्यंजने एकत्र आली तर त्यांना काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन म्हणायचं. परंतु जेव्हा 2 व्यंजन अधिक शेवटी एक स्वर आला तर त्याला काय म्हणायचं, जोडाक्षर म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2 जोडाक्षर. उदाहरण काय पाहायचं आहे, तर आता राज्य पहा. ठीक आहे, राज्य या ठिकाणी ज मध्ये काय काय आलेलं आहे, जोडाक्षरामध्ये काय काय आलं, ज आलं, य आलं, अधिक अ हा स्वर आला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जोडाक्षर तयार झालं. प्रश्न क्रमांक 9, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे. आता मित्रांनो, काही शब्द असे असतात जे काय दाखवतात, क्रिया कशी झाली ते दाखवतात. म्हणजे काय, तर क्रियेची रीत कशी होती, क्रिया घडण्याची रीत कशी होती हे दाखवतात. त्यांना काय म्हणायचं, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, आणि या ठिकाणी वारंवार काय दाखवतोय, क्रिया कशी घडली हे दाखवतोय. क्रिया कशी घडली, वारंवार घडली, आणि या ठिकाणी आपण त्यामुळे काय म्हणू शकतो, तर वारंवार हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, आणखी कोणते कोणते आहेत, सावकाश, जलद, पटापट, पटपट, निसंशय ही काय आहेत, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 10, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे असा वाक्य आहे आणि या ठिकाणी परी हे काय, उभयान्वयी अव्यय आलेलं आहे. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. तर हे कोणत्या प्रकारचं आहे, परी काय दाखवतंय की या दोन्ही मधील पहिली गोष्ट आहे ती काय, कमी दर्जाची आहे, काय त्याच्यामध्ये उणीव आहे, म्हणजेच काय, तर न्यून आहे. म्हणून या ठिकाणी परी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे, न्यूनत्वबोधक अव्यय आहे. ठीक आहे, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. म्हणून या ठिकाणी जर विचारलं की परी हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे, तर ते कोणतं आहे, न्यूनत्वबोधक आहे. ठीक आहे मित्रांनो, उभयान्वयी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार आहेत. कोणते, प्रधानत्वसूचक आणि गौणत्वसूचक. ठीक आहे, याबद्दल माहिती आपण पाहिलेली आहे. आणखी आवश्यक माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा. प्रश्न क्रमांक 11, किशोरने पेरू खाल्ले या प्रयोगाचे नाव सांगा. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये पहा, किशोर कर्ता आहे, पेरू कर्म आहे आणि खाल्ले क्रियापद आहे. आणि आपण प्रयोग कसा ओळखतो, तर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतंय का ते पाहतो, बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदलतंय का ते पाहतो, बदललं तर कर्मणी प्रयोग, आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, पेरू या शब्दाचं काय आलेलं आहे, अनेक वचन आलेलं आहे. ठीक आहे, मग काय करूया, पेरूच्या जागी एक पेरू असं म्हणूया. किशोरने एक पेरू खाल्ल्याचं काय होतं, खाल्ला होतं. किशोरने एक पेरू खाल्ला, म्हणजे या ठिकाणी जर कर्माचं वचन बदललं तर काय झालं, क्रियापदाचं रूप बदललं. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, ज्या ठिकाणी कर्माच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललेलं आहे त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असणार आहे. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे, पर्याय 3 कर्मणी प्रयोग. जर कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं असतं तर कर्तरी प्रयोग झाला असता. प्रश्न क्रमांक 12, झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते या वाक्याचा प्रकार सांगा. आता मित्रांनो, या ठिकाणी हे की काय आहे, उभयान्वयी अव्यय आलेला आहे. ठीक आहे, आणि हे कोणत्या प्रकारचं आहे, तर हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आलेलं आहे. आणि विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचा आहे, प्रधानत्वसूचक आहे. आणि मित्रांनो, जेव्हा प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं 2 वाक्य जोडलेले असतात तेव्हा काय म्हणायचं, नवीन तयार झालेलं वाक्य हे संयुक्त वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2 संयुक्त वाक्य. आणि जर मित्रांनो, जर 2 वाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं जोडले असतील तर मिश्र वाक्य असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते. आता मित्रांनो, अव्ययभाव समास कधी असतो, जेव्हा सामासिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असतं, त्याचबरोबर पूर्ण शब्द हा क्रियाविशेषण अव्ययाचं काम करत असतो, तेव्हा काय म्हणायचं, अव्ययभाव समास आहे. त्याचा विग्रह साधारणपणे कसा होतो, तर त्यावेळी प्रत्येक, प्रति यासारखे शब्द जोडले जातात. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, त्रिशंकू 3 शंकूचा समूह म्हणजे कोणता समास,
द्विगु समास, कारण यामध्ये पहिलं पद काय संख्या विशेषण आहे. माता पिता द्वंद्व समास, माता आणि पिता जेव्हा समुच्चय बोधक अव्यय न दोन शब्द जोडले जातील तेव्हा काय म्हणायचं द्वंद्व समास. ठीक आहे. आणि पोळपाट, पोळ्यांचा पाठ किंवा पोळी लाटण्याचा पाठ या ठिकाणी कोणता समास आहे तत्पुरुष समास. आणि आमरण तर मरेपर्यंत. ठीक आहे. मग या ठिकाणी कोणत्या प्रकारचा समास आहे तर अव्ययभाव समास आहे. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे अव्ययभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे पर्यायचार आमरण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखा. आता मित्रांनो उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय. उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना केली जात आहे ते, आणि उपमान म्हणजे काय तर ज्याच्यासोबत तुलना केली जात आहे ते. या ठिकाणी मुखाची तुलना आहे ती कमळासोबत केली जात आहे म्हणून या ठिकाणी मुख काय आहे उपमेय आणि कमळ काय आहे उपमान. म्हणून आपलं उत्तर काय आहे या वाक्यामध्ये कमळ हे उपमान आलेलं आहे. ठीक आहे. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 15, मंदाक्रांता या अक्षर गणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात. आता मित्रांनो अक्षर गणवृत्त का म्हटलं गेलेलं आहे कारण यामध्ये अक्षरांची संख्या ठराविक असते. जर गणात ज्याप्रमाणे जे वृत्त आहे त्याप्रमाणे त्याच्यामधील अक्षरांची संख्या फिक्स असते, ती बदलत नाही. मग या ठिकाणी मंदाक्रांतामध्ये किती असतात तर मंदाक्रांतामध्ये प्रत्येक चरणामध्ये एकूण 17 अक्षर असतात. ठीक आहे. म्हणून आपलं उत्तर काय पर्याय 3 17. प्रश्न क्रमांक 16, बाबा अडकिता घेऊन सुपारी कातरत होते या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा. आता मित्रांनो परभाषी शब्द म्हणजे काय इतर भाषांमधून मराठीमध्ये आलेला. ठीक आहे. संस्कृत वगळता इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दाला काय म्हणायचं परभाषी शब्द म्हणायचं. मग या ठिकाणी पहा अडकिता हा शब्द आहे तो कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय 3 अडकिता हा परभाषी शब्द आहे. कोणत्या भाषेतील आहे कानडी भाषेतील. प्रश्न क्रमांक 17, खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय कळेल. आता मित्रांनो साधं विधानार्थी वाक्य आहे आणि विधानार्थी वाक्या शेवटी काय असतं पूर्णविराम असतो म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय 1 पूर्णविराम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, रिकाम्या जागेसाठी सर्वाधिक योग्य शब्दाची निवड करा. यंदा डॅश डॅश चांगले आहे. आता मित्रांनो जेव्हा पीक हा शब्द एकवचनामध्ये असतो तेव्हा त्या ठिकाणी प ला दुसरी वेलांटी असते. ठीक आहे. या ठिकाणी एकवचनामध्ये आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 2 पीक. परंतु जेव्हा मित्रांनो त्याचं अनेक वचन होतं तेव्हा त्यावेळी काय होतं प ची वेलांटी बदलते आणि पहिली वेलांटी होते म्हणजे पीकचं अनेक वचन काय होतं पिके होतं. ठीक आहे. जर या ठिकाणी चांगली आहेत असं असतं तर या ठिकाणी पिके असं झालं असतं. प्रश्न क्रमांक 19, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. मित्रांनो आर्थिक हा शब्द कसा लिहिला जातो पर्याय 1 प्रमाणे. हे सर्वांनाच येत असेल. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. परीक्षेला आलेला होता म्हणून हा सोपा प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, उपकारांची फेड अपकाराने करणारा म्हणजे. मित्रांनो जो व्यक्ती उपकाराची फेड अपकाराने करतो किंवा तो उपकार केलेले विसरतो त्याला काय म्हणायचं कृतज्ञ म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 4 कृतज्ञ. ज्याला उपकारांची जाण असते त्याला काय म्हणायचं कृतज्ञ म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो उत्कर्ष म्हणजे काय वाढ होत जाणे किंवा प्रगती होणे. त्याच्या विरुद्ध काय असतं अपकर्ष असतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 1. प्रश्न क्रमांक 22, कौमुदी या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. आता मित्रांनो कौमुदी म्हणजे काय चांदणे चंद्रिका ज्योत्स्ना किंवा चंद्रप्रकाश यासाठी हा शब्द वापरला जातो. मग या ठिकाणी कोणता शब्द पर्यायामध्ये आलेला आहे चांदणे आलेला आहे म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. आपलेच दात आणि आपलेच ओठ. या ठिकाणी मित्रांनो जर आपल्याच व्यक्तीनं आपल्या जवळच्या माणसानं चूक केली तर त्या ठिकाणी आपल्याला काही बोलता येत नाही किंवा त्यावर आपल्याकडे काही उपाय राहत नाही. म्हणजे काय आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होते. ठीक आहे. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 24, संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे. मित्रांनो ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव काय ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी लिहिली त्याचबरोबर अमृतानुभव लिहिला हरिपाठ लिहिला आणि अभंग लिहिला. तर मित्रांनो यापैकी ज्ञानेश्वरीचं नाव काय होतं भावार्थ दीपिका असं होतं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 2 भावार्थ दीपिका हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो भागवत कोणी लिहिला वेद व्यास यांनी लिहिला. तर भागवतावरील टीकास्त्र किंवा भागवतावरील टीका म्हणजे काय एकनाथी भागवत हे कोणी लिहिलं संत एकनाथांनी लिहिलं. अभंग गाथा
याबद्दल माहिती नाहीये. ग्रामगीता कोणाची आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 25, गीत रामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? मित्रांनो, गीत रामायण हा ग्रंथ किंवा यामधील कविता कोणी लिहिल्या? ग दि माडगुळकर यांनी. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यामधील गीतांना संगीतबद्ध कोणी केलं? तर सुधीर फडके यांनी केलं. त्यामुळे या दोघांची नावं लक्षात ठेवा. ही दोन्ही नावं प्रसिद्ध होती, कारण हे एक गाजलेलं काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक 26, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? मित्रांनो, भारुड हा रचना प्रकार आहे तो सुरुवातीला रचायला सुरुवात कोणी केली? संत ज्ञानेश्वरांनी. परंतु रूढ कोणी केला, प्रसार कोणी केला? तर संत एकनाथांनी. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 संत एकनाथ. तर मित्रांनो, यांच्याबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, यांचं पूर्ण नाव मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 27, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, अलंकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेव्हा उपमेय आणि उपमान म्हणजेच ज्याचं वर्णन केलेलं आहे आणि ज्याच्याशी तुलना केलेली आहे, या दोन्हीमध्ये समानता हे दाखवायचं असतं. आणि त्यावेळी ते दाखवण्यासाठी समान, सारखा, सम, प्रमाणे, परी, परीस यासारख्या शब्दांचा वापर केला जातो. तेव्हा त्या ठिकाणी उपमा हा अलंकार असतो. मग या ठिकाणी पहा, नभा परी, यामध्ये परी हा शब्द आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता अलंकार असणार आहे? उपमा अलंकार असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, श्लेष अलंकार कधी असतो? जेव्हा एकच शब्द वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये दोन वेगवेगळ्या, दोन भिन्न अर्थाने आला असेल, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं? श्लेष अलंकार आलेला आहे. यमक कधी? कवितेच्या चरणाच्या शेवटी जेव्हा काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन लय साधलेली असते, तेव्हा काय म्हणायचे? यमक अलंकार झाला. आणि अतिशयोक्ती कधी? एखादी गोष्ट वाढवून सांगितली असेल तेव्हा अतिशयोक्ती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, खालील वाक्यांचा योग्य क्रम लावा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, अपघातामुळे रस्त्यावर खूप लोक जमले होते, पहिला क्रमांक असेल. गर्दीमुळे पोलिसांना काम करणे अवघड होत होते, दुसरा क्रमांक. त्यानंतर पोलिसांनी ऑर्डर दिली आणि पुढे काय झालं? आदेशाचे पालन करून लोक पांगायला लागले, तिसरा क्रमांक. आणि त्यानंतर पोलिसांनी पंचनामा सुरू केला, चौथा क्रमांक. म्हणजे कसा क्रम असेल? 4 3 1 2. ठीक आहे, 4 3 1 2 असा क्रम असेल. या ठिकाणी पर्याय दिलेले नाही आहेत, परंतु 4 3 1 2 हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29, पुढील शब्दसमूहापैकी योग्य म्हण शोधा. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. आता मित्रांनो, यासाठी योग्य म्हण कोणती आहे? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? ठीक आहे, ही म्हण आहे. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा, याचा अर्थ विचारला जाईल. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, हा याचा अर्थ आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. मित्रांनो, व्यंजन संधी कधी होते? जेव्हा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचं अक्षर हे व्यंजन असतं आणि दुसऱ्या पदातील पहिलं अक्षर हे स्वर किंवा व्यंजन असतं, त्यावेळी काय होते? व्यंजन संधी होते. मग या ठिकाणी पहा, कवी अधिक ईश्वर, कवीश्वर होतं, या ठिकाणी स्वर संधी आहे. तपोधन मध्ये काय होतंय? तप अधिक धन, या ठिकाणी विसर्ग संधी आहे. ठीक आहे. चिदानंद मध्ये काय होतंय? चित म्हणजे काय? त अधिक आनंद, आ, त अधिक आ काय झाला? दा झाला. म्हणजे या ठिकाणी त पहिलं व्यंजन आहे आणि आ स्वर आहे. आणि ज्यावेळी पहिल्या पदातील शेवटचं अक्षर काय व्यंजन असतंय, तेव्हा त्या ठिकाणी काय होतंय? व्यंजन संधी होते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2, चिदानंद हा शब्द व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे, या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा. मित्रांनो, धातुसाधित नाम म्हणजे काय? तर धातूला प्रत्यय लागून तयार झालेल्या नामाला काय म्हणायचं? धातुसाधित नाम म्हणायचं. जर विशेषण असेल तर धातुसाधित विशेषण आणि क्रियापद असेल तर धातुसाधित क्रियापद. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय झालेलं आहे? वाग या धातूला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि काय? वागणे हे नाम म्हणलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया? वाग धातू असल्यामुळे वागणे हे काय? धातुसाधित नाम आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, सर्वनाम असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते? आता मित्रांनो, सर्वनाम कोणते कोणते आहेत? तर आत्मवाचक असतात, पुरुषवाचक असतात, यासारखे असतात. तर या ठिकाणी पहा, सर्वनामाचा वापर कधी केला जातो? जेव्हा नामाची पुनरावृत्ती होणार असते, त्यावेळी नामाच्या ऐवजी सर्वनामाचा वापर केला जातो. मग या ठिकाणी आमचे हे आत्मवाचक सर्वनाम आलेलं आहे. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी पर्याय 2 मध्ये सर्वनाम आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. मित्रांनो, सामर्थ्यदर्शक क्रियापद म्हणजे काय? तर शक्य क्रियापद. आणि ते कोणत्या प्रकारचं असतं?
ज्यामधून कर्त्याचं सामर्थ्य किंवा काम करण्याची क्षमता दाखवली जाते त्याला काय म्हणायचं, शक्य क्रियापद म्हणायचं. आणि ते कोणताही या ठिकाणी पळवते आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 पळवते हे सामर्थ्यदर्शक म्हणजे शक्य क्रियापद आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34, येणार असेल तर येईन बापडा अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो, बापडा काय आहे, केवल प्रयोगी अव्यय आलेला आहे. ठीक आहे, परंतु हे कोणत्या प्रकारचं आहे हे विचारलेलं आहे. मग पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण केवल प्रयोगी अव्ययाचे मुख्य 9 प्रकार पाहिले, परंतु त्याचे आणखी 3 प्रकार आहेत. कोणते? वाक्यमय केवल प्रयोगी अव्यय, व्यर्थ उद्गारवाचक केवल प्रयोगी अव्यय आणि पाद पुनरार्थक किंवा पालुपदे अव्यय. ठीक आहे, मग मित्रांनो, व्यर्थ उद्गाराचे अव्यय म्हणजे काय असतं, जेव्हा वाक्याच्या दृष्टीने निरर्थक शब्द वाक्यामध्ये आलेले असतात. कोणते कोणते? म्हणे, बापडा, आपला, बेटे इत्यादी. जर हे शब्द वाक्यामध्ये असतील तर त्यावेळी काय म्हणायचं, व्यर्थ उद्गारवाचक केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं. आणि या ठिकाणी बापडा हा शब्द आलेल्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, बापडा हा कोणत्या प्रकारचा आहे, व्यर्थ उद्गाराचे अव्यय आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, वासरू हुंदडते अधोरेखित शब्दाचा लिंग ओळखा. आता मित्रांनो, वासरू काय असतं, गाईचं पिल्लू असतं. या ठिकाणी वासरूमधून ते नर आहे की मादी आहे याचा बोध होतोय का, नाही होत आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, ते वासरू असं म्हणतो. आणि जेव्हा आपण तेचा वापर करतो तेव्हा काय म्हणायचं, नपुंसक लिंगी नाम आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, वासरूचं लिंग कोणतं आहे, नपुंसक लिंगी आहे. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जर आपण म्हणालो असतो की तो वासरू तर काय झालं असतं, पुल्लिंगी झालं असतं, परंतु तसं नाहीये. किंवा आपण जर म्हणालो असतो की ती वासरू तर त्या ठिकाणी स्त्रीलिंगी झालं असतं, परंतु तसं देखील नाहीये. काय आहे तर ते वासरू, त्यामुळे नपुंसक लिंगी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, संस्कृतमध्ये 3 वचने मानतात तर मराठी डॅश डॅश वचने मानतात. मित्रांनो, संस्कृतमध्ये 3 वचनं आहेत, मग त्याप्रमाणे मराठीमध्ये कोणती वचनं आहेत, तर एक वचन आणि अनेक वचन, 2च वचनं आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 2. प्रश्न क्रमांक 37, खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायामधून निवडा. परमेश्वरा ते का डॅश डॅश आहे ते त्यांना समजत नाही, त्यांना माफ कर. आता मित्रांनो, या ठिकाणी परमेश्वराकडे आपण एखादी मागणी करतो त्याला काय म्हणतो, प्रार्थना म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1 प्रार्थना आहे. प्रश्न क्रमांक 38, मुलाने बैलास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, वाक्यामध्ये कर्ता पण आहे, कर्म पण आहे. ठीक आहे, मग जेव्हा कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलेल, म्हणजे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलेल तेव्हा काय म्हणायचं, कर्तरी प्रयोग. कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग, आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, मुलानेच काय करूया, मुलाने बैलास मारले आणि मुलीने देखील बैलास मारले. मग या ठिकाणी कर्त्यानुसार बदलतंय का, नाही बदलत आहे, म्हणून या ठिकाणी कर्तरी नाहीये. मग बैलास पहा, बैलाचं रूप बदलूया, मुलाने बैलास मारले आणि मुलाने बैलांना मारले. या ठिकाणी मारले आहे असं राहतंय, म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार देखील बदलत नाहीये आणि दोन्हीनुसार बदलत नाही, म्हणून आपण काय म्हणू शकतो, या ठिकाणी भाव्य प्रयोग आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4. प्रश्न क्रमांक 39, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल, मी लवकर उठतो. या ठिकाणी मित्रांनो, विरामचिन्ह ऑलरेडी आलेलं आहे. कोणतं आहे, पूर्णविराम. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. साधं विधान असेल तर पूर्णविराम, उद्गाराचक वाक्य असेल तर उद्गारवाचक चिन्ह, आणि प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. आता मित्रांनो, संमती दिलेली आहे याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, परंतु त्याचं नकारार्थी रूप झालं पाहिजे. मग काय करायचं, जे शब्द आहेत त्यांचं काय करायचं, विरुद्धार्थी रूप घ्यायचं. मग मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी, संमतीला विरुद्ध काय असतं, विरोध करणे. ठीक आहे, विरोध या ठिकाणी काय घेतलं, विरोध, आणि दिल्लीसाठी काय करायचं, नाही केला. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध नाही केला किंवा केला नाही, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 41, राजा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मित्रांनो, राजाला अनेक समानार्थी शब्द आहेत, भूपती, भूप, भूपाल यासारखे अनेक शब्द आहेत. तर या ठिकाणी आपल्या पर्यायामध्ये कोणता आलेला आहे, पर्याय 1 भूपती आलेला आहे. त्याच्या विरुद्धार्थी कोणता असेल, रंक असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय निवडा. आता मित्रांनो, सुधा म्हणजे काय, अमृत. त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहेत, विष, हलाहल, गरळ आणि जहर. हे सर्व काय आहेत, एकमेकांचे समानार्थी आहेत, म्हणजे काय, सुधाचे विरुद्धार्थी आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 1 2 3 व 4 बरोबर आहेत.
प्रश्न क्रमांक 43, पुढील वाक्याचा काळ ओळखा. मी बरोबर 6 वाजता उठत जाईन. मित्रांनो, जाईन म्हटलं की काय, भविष्यकाळ. ठीक आहे. आणि या ठिकाणी जाईन मधून काय सिद्ध होतंय की ही क्रिया करता आहे तो भविष्यामध्ये वारंवार करेल, रेग्युलरली करेल. म्हणजे काय, त्या क्रियेची रीत सुरू होईल. म्हणजे काय, या ठिकाणी रीती भविष्यकाळ आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 44, मी बैलाला मारतो. या वाक्यातील कर्म कोणते? आता मित्रांनो, कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, क्रिया करणारा कर्ता. ठीक आहे. क्रियापदामध्ये जी क्रिया दाखवलेली आहे ती करणारा कोण, कर्ता. आणि ती क्रिया ज्याच्यावर घडते ते काय, कर्म. मग या ठिकाणी मी हा कर्ता आहे आणि मारायची क्रिया कोणावर घडते, बैलावर घडते. म्हणून बैल काय आहे, कर्म आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी, पर्याय 3, बैलाला हे कर्म आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 45, मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली. या वाक्याचे सोप्या वाक्यात रूपांतर करा. सोपं वाक्य म्हणजे काय मित्रांनो, केवल वाक्य. मग या ठिकाणी काय होणार आहे, केवल वाक्य. मुलांना जो खेळ आवडला त्याला मी मान्यता दिली. याचं काय, याचं रूपांतर कसं होईल, मुलांना आवडलेल्या खेळाला मी मान्यता दिली. ठीक आहे. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे, मुलांना आवडलेल्या खेळाला मी तात्काळ मान्यता दिली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार कोणता आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी दुसरी घटना आहे ती पहिल्या घटनेवर आधारित आहे. म्हणजे काय, पहिली घटना झाली तर दुसरी घटना होईल. म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे, संकेत दिलेला आहे. जर आमंत्रण आलं किंवा निमंत्रण आलं तरच मी येईन. म्हणजे काय, हा काय संकेत आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया, या वाक्यामध्ये कोणता अर्थ आलेला आहे, संकेतार्थ आलेला आहे, किंवा हे वाक्य संकेतार्थी आहे. ठीक आहे. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, चला पानावर बसा. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी शब्दशक्ती किती आहेत, 3. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा कधी, जर आहे असा अर्थ घेतला वाक्याचा तर अभिधा. जर वाक्याला अनुरूप वेगळा अर्थ घेतला तर त्या ठिकाणी लक्षणा. आणि दिलेलं वाक्य वेगळं आहे परंतु अर्थ तोच राहून त्याचा अर्थ वेगळा घेतला तर त्या ठिकाणी व्यंजना संधी. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, चला पानावर बसा, याचा सुसंगत अर्थ कोणता असतोय, तर जेवायला बसा असा याचा सुसंगत अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या वाक्याला सुसंगत असा आपण अर्थ घेतोय. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणायचं, लक्षणा शक्ती आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि ब, आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषामध्ये वापरतात. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण हा शब्द आहे तो प्रथम पुरुषवाचक, त्याचबरोबर द्वितीय पुरुषवाचक आणि काही वेळा तृतीय पुरुषवाचक देखील असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, अ व ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. पर्याय 2, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा. मित्रांनो, प्रारंभ करणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे, समारंभ करणे, पाया घालणे किंवा मुहूर्तमेढ रोवणे. त्याच्या विरुद्धार्थी कोणता असतो, शेवट करणे. म्हणजे या ठिकाणी इतिश्री करणे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2, इतिश्री करणे हा प्रारंभ करण्याशी विसंगत आहे किंवा विरुद्धार्थी आहे. प्रश्न क्रमांक 50, आजन्म समास ओळखा. आता मित्रांनो, आपण काय सांगितलं होतं, अव्ययभाव समास पाहताना ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असतं आणि तो पूर्ण शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो, तसेच त्याचा विग्रह होताना पर्यंत, प्रति यासारखे शब्द जोडलेले असतात, तेव्हा त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी आजन्मचा विग्रह कसा होतो, जन्म असेपर्यंत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यंत हा शब्द आला, त्याचबरोबर पहिलं पद महत्वाचं आहे आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषणाचं काम करतोय. कोणत्या क्रियाविशेषणाचं, कालदर्शक. ठीक आहे. आजन्म म्हणजे काय, जन्म असेपर्यंत म्हणजे कालदर्शक दाखवतोय. म्हणजे या ठिकाणी यातून एक विशिष्ट काळ दर्शवला जातोय. म्हणजे हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणून काम करतोय. म्हणजे या ठिकाणी सर्व अटी पूर्ण होत आहेत. कोणत्या समासाच्या, अव्ययभाव समासाच्या. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1, अव्ययभाव समास. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर आजसाठी फक्त एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, याचे बाकीचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरील मराठी व्याकरण 2024 ही प्लेलिस्ट प्ले करून पहा. त्या प्लेलिस्टची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जर
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.